आता आम्ही मिठाई, अगं चांगलं नाही असं चांगली दिसते. आता आम्ही मिठाई घेऊन चाललो स्वप्नील. अक्षू आता नको बोल, मी तुलाच घेणार नाही तर. आता आम्ही ना हवा आली. आता आम्ही मिठाई घेऊन चाललो स्वप्नीलच्या घरी आणि स्वप्नीलचा गणपती आज जाणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मिठाईची स्टोरी मी तुम्हाला शॉपमध्ये गेल्यावरती शेअर करते. बोल ना बाय बाय बोल. अक्षू मी घसरेला इथून बघा फ्रेंड असं इथं असं. अक्षू खरंच घसरेन. चल ना अक्षू. बघितलं फ्रेंड असा वितर अशी. मला होते लांब हो कसं जाऊन द्या. काय बोलायचं आपले ते. अरे अक्षू करू शकते मग हे. आता मला कसं मगाशी केलंस तू. हो तुझे दात तेवढे कामी येते. सो चलो गाईस स्वप्नीलच्या घरी बाय. बोल ना आता काय करणार जावं लागेल. बोल ना छत्री. ती डबडी कोण आहे. कोण आहे ती. बहीण कोण आहे. कोण आहे बाबू. बोल ना तू. गाय आणि सर्दी. गाय गाय त्याच्यानं तो माझा वासरू. अगं बाई तुला कळलं का. बिट्टू बोल. बिट्टू ए तुम्ही दोघं गाणं बोला ना. मम्मी सोड कर ना. हा हा गाणं बोला. भाई ऍटिट्यूड देखील. तू बोल बिट्टू. तू बोल. ए थांब ना गाणं चालू आहे. मोठ्याने बोल ना बिट्टू ऐकायला नाही ते. तिने नाव ठेवलं ते स्वतःचं. सुनाते राबे कुत्ता रोबे कुत्ता केसुलाव केसुलाव पेलिया. हे आता गणपतीचं गाणं. तो बिका ठेंगा इथं प्रसाद दे. कोण तर बसा घ्या. काकी सेल्फ सर्व्हिस आहे तुम्हीच घ्या. बापरे शिरा कसा आहे खाऊन सांग. छान छान खा पहिले खा ना. कसा आहे. असं कर असं कर. यम्मी लवकर या लवकर या. हा अशा थांबा इकडून इकडून कंटेंट क्रिएटर बघितले. अगो बाळाने चपात्याला पीठ मोडलं. अशा ताईचा फोन आला. मग म्हटलं गुड्डीपुरत्या 2 चपात्या कराव्या आणि मग मी फोन करते. अशा ताईचा फोनच उचलला. जसं काय मुख्यमंत्र्याचा फोन आलता त्यांना. अशा करायला लागल्या. मी कसा फोन उचलला. असं नाही करायचं. महत्वाची होती ना. मग अशा करायचं. नंतर पण उचलू शकते. पण आमच्या अगं ही गुड्डीला आमच्या अब्बूला आमच्या गुड्डीला हिला अशा ताईच पाहिजे. हो सगळ्यांना खूप आवडते. मला प्रजोतनी तर काल माझ्या बरोबर भांडण केलं. म्हणजे काकी माझ्या घरी तुम्ही आलंच पाहिजे. खूप अशा पाहिजे. हा हे खरं आहे. हे खरं आहे. काही नाराज तर दिसल्या ना या पोरींच्या डोक्यात टेन्शन येतं. आता तर अशा काही एवढ्या सुंदर दिसतात ना. ती मला ही म्हणते अगं नजर काढ. अगं म्हणजे थोडं आता हेल्दी झालं तर छान दिसतं. साडी मला थोडंसं टेन्शन पण खूप सुंदर दिसतात. शीतल माझी मैत्रीण एसीची बहीण आहे. मुलगी पण आहे. आमच्या मानवपारची लाडकी. मानवपारची मुलगी आणि मानवपारची सून पण. जावाई पण येतं आणि पण मुलगीसारखी आम्ही एकदम बेस्ट फ्रेंड आणि आम्ही असं एकदम. अगं ही भेटल्या. अगं आशा ताईला ही भेटल्यापासून आम्हाला विचारतच नाहीत. असं काही नाहीये. पण मी विचारते. सगळ्यांना विचारलं. पण असं त्यांचं गैरसमज. आम्ही दोस्ती कधीच तोडणार नाही. कधीच सुटणार नाही. जीवन काय आम्ही पण आमच्या लोखंडे काकी. आता लोखंडे काकी नाही त्यामुळे मानव पार्क मध्ये तू तर त्यांची घरातली कहाणी सांग. सगळ्या पार्ट्या एन्जॉय करतो आम्ही. सगळं एन्जॉय करतो.
आता मनात बोलायचं होतं असं व्यक्त करायला कोणतं नको. आता मोरे बाई आता माझी असं मैत्रीण. आता परत एंट्री करणार आहे, एंट्री घ्या परत. ये ना तिथं आली ये ग. अगं आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांना कळू दे आपलं किती प्रेम आहे. हा मग असं काकी मनापासून आठवण काढते. जे पण पार्कच्या बाहेर हा, गेले तेवढ्या सगळ्या बायकांची काकी आठवण काढत असते. सगळ्यांनी मला पण बघायलाच कोण नाही आला. फोन करून मला अशी छान राहू कुणाची नजर नाही लागो. खूप छान आहे या ना खूप एन्जॉय बोलायला. करता. छान मैत्री आहे तुमची पण. सगळे तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन सगळं खूप छान करता. अशा रात्री बघत असतात. हो मी बघते आणि सगळे सो गाईज आता आम्ही अक्षूला सोडायला चाललोय कारण की आमच्याकडे गाडी नाहीये. तर आम्ही पण आता चांगलाच येत नाहीये व्हिडिओ. ठीक आहे तर आम्ही जाऊ मस्तपैकी. आता तिथे सानेवाडीच्या गणपतीमध्ये जाणार पण बघू मी गेले तर जाऊन. पण मी अक्षूला सोडायला चालले आता. अक्षरशः आज ब्लॉग मस्तच येणार आहे. ब्लॉग काय मस्त आहे ना त्याचं कारण आहे अक्षय म्हणून. नाही कारण सांगतेस ना तू. तर ते बघणार ना ब्लॉग. सांग ना. अगं सांग ना अक्षू. पटकन सांग माझं कारण. मी आराध्य सांग. काय कशासाठी सांग ना अक्षू. आराध्य बन. कारण की काकीने एवढी स्टोरी सांगितली म्हणून. हा इंटरेस्टिंग किती पाहिजे ताई? मध्ये किती येतील? हा ठीक आहे. मला नाही येत तुझा फील ना. तू कसं तुझ्यासोबत ते घडलंय, तिच्यासोबत ते घडलंय म्हणून मग तिला असं होतं. सांग. माझं हृदय जड झालं. सांग सांग ना. मी सगळं हे सगळं करवे माझ्यावर सांग ना. विजय सगळं मीच करू माझं या आयुष्यात कर्म केलं. पण आता आमच्यासोबत ना खूप विचित्र गोष्टी घडतात. ते काय माहिती का? आणि आज लिफ्ट मध्ये अडकलो. आणि लिफ्ट मध्ये आम्ही ती स्टोरी पण तुम्हाला सांगते. थांबा आता इथे ना गणपती मी इथे होल्ड घेते. बाय. हा तर आता पुढची स्टोरी मी आता परत चालू करते कारण की आता गणपती म्हटलं सगळीकडे आरती वगैरे तर चालूच असणार. तर आपण थांबू नाही शकत आणि आता मी माईक पण आणणार. पण ठीक आहे आता आम्ही चालू करतो व्हिडिओ. आणि आता अक्षय तुम्हाला पूर्ण स्टोरी. परत तोच टाइमपास बोल ना. पण अरे अक्षय मी नाही बोलणार आहे. बरं ठीक आहे. काय झालं माहितीये का? आम्ही तिथे एक गरीब असे म्हणजे गरीब नाही आजी आजोबा होते म्हातारे वयस्कर. तर ते ना तिथे भाजी विकत होते. तर मी हिला बोलली की तिथे तुला भाजी चांगली नाही भेटणार तर आपण ना पुढे नव्हती पुढे जाते. ही बोलते का अगं नको तिथे ना आजी आजोबा आहेत आपण जाऊया. ही गेली आणि त्यांच्याकडे शिमला मिरची होती पण ती शिमला मिरची ना पूर्ण खराब होती. तर मग हिचं म्हणत जाऊन दे आपण शिमला मिरची नाही ना मग आपण दुसरं काहीतरी घेऊया आपण घेऊया. तर हिने काय केलं काकडी दाखवू काय? हां हे घेतलं. कारले चांगले होते आणि काकडी चांगले होते तर तिने ते घेतलं काहीतरी घ्यायचं म्हणून. आणि घेतलं तर हिने काय केलं हे त्यांना जीपे ना 50 रुपये केले आणि ह्याचे पैसे झालेले 35 दुकानात जाऊन 50 रुपये. आणि दुसऱ्यांच्या स्कॅनरवरती तिने 50 रुपये केले आणि तिने सांगितलं की यांच्याकडून तुम्ही 50 रुपये घ्या 35 रुपये झालेत तर मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे असे दिलेत तर तुम्ही घ्या करून. तर त्यांनी काय केलं तर तू सांग. हिचे कर्म हिच्यावरती नेहमी उलटे पडतात. सांग. तर त्यांनी हिला थांबून नाही मेरे को नाही चाहिए आप क्यों दे रहे हो असं करून त्यांनी हिला रिटर्न काहीतरी घ्यायला लावलं 15 रुपयाचं. नाही ते पण 15 रुपयाचे दिले. काय दिलं? हां मग त्यांनी मिरची दिली 15 रुपयाची. ही अशी मग हिला मी बोलते अगं नको एवढी दया दाखवू अक्षू काही नाही होत आहे. पण माझी काही चुकीच नव्हती याच्यामध्ये. मी चांगुलपणा दाखवायला गेले आईला कर्म करायला गेली. बापरे हे झालं त्याच्यानंतर आम्ही चांगलं माझ्या मनात असं काहीच वाईट नव्हतं. मी विचार केला की इतके म्हातारे आजी बाबा आहे जाऊ दे काय होतं जाऊ दे आपण ह्यांच्याकडूनच भाजी घेऊयात म्हणून मी घेतलं. पण आणि खरं बोलतो भाजी बिलकुल चांगली नव्हती. मी त्यांना नाव नाही ठेवते पण असेल त्यांच्याकडून नसेल होत एवढी म्हणजे माल वगैरे आणलं पण तरी पण मी म्हटलं की नाही आपण घेऊया जाऊ दे. ही नव्हती घेत मला कधी कधी वाटायचं माझं ऐकलं असतं तर आज हिच्यावरती वेळ म्हटलं की नाही त्या ककडी दो आणि काय घेतलं ग करेला बी दो आणि मला हे काहीच घ्यायचं नाहीये. आम्ही सगळं घेतलंय पण मला नाही घ्यायचं पण मी त्यांच्यासाठी घेतलं आणि जेवढा बिल झाला त्याच्यापेक्षा मी जास्त रुपये दिले का तर त्यांना थोडीशी हेल्प हवी. पण ते हेल्प हिच्यावरतीच उलटी पडली. त्यांनी तिला मिरच्या दिल्या की तुला जास्त कर तू मिरच्या घे आणि घरी जाऊन खरडा कर असं असतं. आणि तुम्हाला ना मी आता आमचा लिफ्ट मधला पण इन्सिडेंट सांगते. आता तू अक्षू सांग.
कारण की ते अक्षुने काढून केलेली. सांग अय्यो सांग ना. आता अक्षू थांब ना. ढकलतेस तू मला. इथे छान आम्ही इथं आपल्याला रेड चिली आम्ही इथे लिफ्ट. हा हिने लिफ्ट मध्ये काय केलं ना हे तुम्हालाच शेअर करेल. बोल तू कर ना शीतल, तू एवढी अक्षू छान यार मी ते तुला नाही बोलायचं का माझ्या ब्लॉग मध्ये? तुला माझ्या ब्लॉग मध्ये बोलायचं काय बोलली ते मी बोलल्यानंतर सूर लावले नाही. आज हिने लिफ्ट मध्ये हिने चुकी केली ती चुकी ती तुम्हाला सांगते. आणि तेव्हा आमचं ना काय दुःख नाहीये. तू बोल अजून दुःख होतंय. तुलाच बोलायचंय. बोल ना अक्षू. तुलाच लेट होतं मला थोडी जॉबला बसायचं. का कसलं ओव्हर ऍक्टिंग का 50 रुपये काटते अक्षू. 50 रुपये लिया था मैंने उनको. अक्षू खरं घसरणार आणि मी घसरली तर असं हिने माझ्यासोबत मगाशी पण केलं की मला सोड तू घसरली तर घसर मला नको बोल. हा इथे उभं राहून आम्ही सांगणार आहे आणि काय असं आम्ही करतोय कारण की आम्ही इथे छान दिसतो. म्हणजे मी म्हणजे अक्षू माझा फोन खेचून नेला तर मग ब्लॉग नाही येणार. बोल ना अक्षू यार. प्लीज आजच्या दिवस तू सांभाळ ना. चलो नाही बात करणी. सांग ना आजच्या दिवस. तर आम्ही ना लिफ्ट मध्ये गेलो तर मग आहे ना तू अशी उभं राहणार आहे बाजूला ते नेत्यांच्या बाजूला उभं. तर इन्फ्लुएन्सरच्या पाठी एक माणूस ठेवला मी तर तो पाठी ठेवलाय का? हा पाठी. अगं डुक्कर बघतो अक्षू तुला. बापरे कोण बसणार. इथे ना एक डुक्कर आहे तो पण काळा काळा कुट्ट आणि तो अय्या अक्षू अक्षू एवढे का तुला नजर देऊन बघता येते. गेले का बरं त्यांना कळलं व्हिडिओ काढता येते मी चालत सांगणार. तर मग ना आम्ही लिफ्टमध्ये आर्णवच्या इथे गेलो. त्यांच्या इथे लिफ्ट आहे तर आम्ही बोललो की चालत जाण्यापेक्षा आपण लिफ्टने जाऊ. सेकंडच फ्लोर होता तरी पण आम्ही लिफ्टमध्ये बसलो. तर नाही ॲड्रेस नाही सांगितलं बिल्डिंगचं नाव नाही मग ते लोक नाही जाणार त्यांच्या घरी. तर मग आम्ही त्यांच्या बिल्डिंगमध्ये लिफ्टमध्ये बसलो आणि मग ही आमचं ना ब्लॉगिंगच चालू होतं तिकडे पण. तर मग चालू फक्त फोटो काढत. हा फोटो नाही शॉर्ट व्हिडिओ चालू होता माझा. फोटो आलं नाही नाही मी कट केलं ना. तर मग आम्ही लिफ्टमध्ये चाललो शॉर्ट व्हिडिओ काढला आणि हिने बटनच नाही दाबलं आणि लिफ्टनं थोड्या वेळाने बंद. बटन म्हणजे सेकंड फ्लोअरचं बटन हिने ना दाबलं. गप्पा मारतो आतमध्ये पुढं सारे असं चुकीचं बोलला ना. हे चाललं होतं तर आहे ना आम्ही लिफ्टचं ना बटनच नाही दाबलं. तर आणि आम्हाला असं ना अक्षू यार मला बोलू दे ना मला डिस्टर्ब होतंय. बाई परत तुझ्या मागे आले. डुक्करीचा पिछा नाही सोडत आहेत मी तुम्हाला त्यांना अक्षू माणसं कमी माणसं नाही. तर मग आहे ना तर आम्ही लिफ्टमध्ये मस्तपैकी गप्पा मारतो बसलो हे ते आमकं ढमकं आणि ना हिने सेकंड नंबर दाबलाच नाही. तर मग आम्ही तिथेच थांबलो आणि पटकन सगळ्या लाईटी आणि फॅन बंद झाले आणि आम्हाला असं झालं बापरे लिफ्ट बंद झाली. श्वास बंद झाला आमचा आणि आम्हाला असं खरंच वाटलं की लिफ्ट बंद झाली पण तसं काही झालं नव्हतं. आणि आम्ही बोलू की आम्ही दरवाजा खोलतो दोघी जणी येण्यासारखं हातबीत लावून. मी दरवाजा बंद करायचं बटन दाबते की दरवाजा खुलला पाहिजे. दरवाजा का नाही खुलत. अक्षूच्या गावात हे अक्षूला भेटायला एवढं लांब आले. अक्षू अरे अक्षू शपथ ते आले आता कुत्रा पण नाही ते कुठे कुत्रा. त्यांना कळलं ना की तू आपण व्हिडिओ करते की ते निघून जातात तेव्हा तुझ्यासारखे ते मानकडे घालून पडतात. तर काही तुम्हाला माहिती असेल काही मुली खूप सुंदर दिसतात. त्या मुली बघा काय सुंदर दिसतात. तू गोरी उद्या शुक्रवार आहे कसा येईल ग. हे बघा ही मान्या डॉन मान्या हाय कर केला. अगं तू डॉन आहेस ना ती डॉन नाहीये. ही लाजूक चंपाकली. हा चंपाकली. सो गाईस हा आहे अष्टविनायक राजा. हा बोल इथे लिहिलंय ना कुठे गणपतीला वाजवायचं माणसांना नाही. हा हे बघा अष्टविनायक पार्कचा राजा. कुठे लिहिलंय का अजून म्हणजे यांनी सगळीकडे दाखवलंय. प्रमोशन खूप हार्ड आहे हा का. आणि ही अक्षू मला घेऊन आली इथे. बंद कर ना. प्रसाद नाही दिला तुला. मोदक कोणी खाल्ले. प्रसाद तर आमचं मानवकरचा होता ना. प्रसाद नाही दिला. प्रसाद नाही दिला. सगळ्यांनी बघितलं ते नको उकडीचे मोदक. अगं हे बंद कर ग मला खूप मनस्ताप होतो.
काय हे अक्षू द्यायचं नसतं. मोदक नाही काय हे मला नको. अगं अक्षू त्याच्यात काहीतरी टाकलं असेल. नाही नाही वगैरे हे प्रसाद काढा तुमच्या इथलं. आमच्या इथे मोदक खाल्ले ना, यांच्या इथे काय आणि अक्षू यार मला मोदक आण. मोन्या मोदक गरीब आहे का आमचं म्हणतात. देवाला श्रीमंत आणि माणुसकी वाला वाटलं मला. व्हिडिओ बद्दल करत तुझं म्हणून गडबडतेस का तू व्हिडिओ. अगं तू मेन डेकोरेशन नाही दाखवलं बाई. दाखवलं ना. हे बघ हे एकदम मेन याचं तिकडे सैनिक खूप आहे. तुला कळालं आहे का? हा काय मनापासून कर्म करतात, चांगले कर्म करतात. आधी तू पाठांतर कर. मला माहितीये काय बोलायचं. मी शाळेत भाषण करायची. पण मी शाळेतच नाही तुझं भाषण. आदर्श विद्यार्थी होती ती काय. तुम्ही आज खूप झालं नको ना शिकत. हे फालतू टाकणार आहे. नाही फक्त मी ठेवणार आहे माझ्याकडे. हा तुझ्याकडे ठेव. मग काढू तर दे ना. हृदयाच्या कोपऱ्यात साठवून ठेव या गोष्टी. पण या मोबाईल टाक तिला काय काय द्यायचं. चला आता मला मना सोडायला येते. तू चालव. मी मागे बसते. नको नको. का ग का ग. अरे चालू दे ना. नको बाई राहू दे. मला आलाय कंटाळा. तूच चालव. मला तुझ्या मागे बसायचं. कधी बसली नाही ना. पडलं बाबा पाडू नको. आधीच आजचा दिवस चांगला. दिवशी मला अर्णवकडे घेऊन गेली. मी बोलली झिरो स्पीड नाही. स्लो चालतं असं वाटत नाही का. चालत माणसं पुढे जातील. अगं खरं सांगू का गाडीला आमचा ब्रेक नाही आणि ब्रेक दाबला ना तर गाडी उलटी होते. आणि गाडीवर बसले. मी बोलली राहू दे शीतल. पोरं मोठी झाली तरी तिची व्हिडिओ झाली. बाय. फोन कर घरी पोचल्यावर.